त्यामुळे 3 लाख गिरणी कामगारांच्या करमणुकीचा मुद्दा हा एक मुद्दा, त्यांच्यावर झालेला संस्काराचा मुद्दा, दिवसभर काम करून थकलेल्या जीवाला मनोरंजन तरी आराम मिळावा म्हणून तमाशांच्या कार्यक्रमांचं नियोजन असायचं. गिरणगावामध्ये का गिरणीमध्ये काम करणारे सगळे खेड्यापाड्याचे लोक होते, मजूर, किसान, कामगार. करमणुकीसाठी कलावंतांची आवश्यकता असते, तर जगण्यासाठी सुद्धा कलावंतांना उभं करणं गरजेचं असतं. मी आत्ता लालबागच्या न्यू हनुमान थिएटरमध्ये बसलेलो आहे. महाराष्ट्रातल्या तमाशा क्षेत्रामधले दिग्गज, ज्यांना आपण भीष्माचार्य म्हणू, असे मधुकर नेराळे साहेब आत्ता माझ्यासमोर आहेत. 2017ला एका वृत्तपत्रासाठी मी त्यांची तमाशा या विषयावरती मुलाखत घेतली होती आणि मुलाखत देणाऱ्यांनीच मुलाखत घेणाऱ्याला एवढं रंगवून टाकलेलं होतं की मी पुढचे प्रश्न विचारायला विसरलेलं होतं, हे मला अजून आठवतं. मी आत्ता त्यांच्याबरोबर थोड्या वेळापूर्वी चर्चा करताना माझ्या मनात प्रश्न असा आला की मी ज्या लालबागमध्ये बसलेलो आहे तो गिरणगावचा भाग आहे. तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मुंबई हे एक महत्त्वाचं केंद्र होतं. त्या मुंबईमध्ये तमाशा आणि इतर लोककलांनी नेमकी काय भूमिका बजावली, शाहीर अमर शेखांपासून अनेक शाहिरांनी किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत नेमकं काय भूमिका बजावली हे मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं होतं. नेमका हाच प्रश्न मी आता त्यांना विचारतोय. नेराळे साहेब, नेमकं काय कॉन्ट्रीब्युशन होतं या लोककलाकारांचं आणि कलावंतांचं? नमस्कार. एक तर पहिली गोष्ट असं आहे की मुंबई हे भारताचं एक अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय सौंदर्यवताचं शहर आहे. या सौंदर्यवत शहरामध्ये आज लोक त्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळालं, इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कफल्लक झालेला सांस्कृतिक भाग होता. इंग्रजांनी भारताची संस्कृती उद्ध्वस्त केली होती, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळच्या स्वातंत्र्याच्या सत्तेमधल्या मंडळींपैकी मला नावांचा उल्लेख करावा लागेल, माफ करा, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई वगैरे या लोकांनी महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे मुंबईची तर होतीच, महाराष्ट्राची संस्कृती असलेलं हा मुंबईचा हा जो भाग आहे, हा मुंबईचा भाग गिरणगाव. मुंबईमध्ये त्यावेळेला 3 लाख गिरणी कामगार होते, त्यामुळे 3 लाख गिरणी कामगारांच्या करमणुकीचा मुद्दा हा एक मुद्दा, त्यांच्यावर झालेला संस्काराचा मुद्दा आणि एकूण संस्कृती उद्ध्वस्त झालेली संस्कृती, या सगळ्या गोष्टीला पुन्हा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने त्या काळातले साहित्यिक, राजकर्ते, काय त्याला म्हणायचं, स्वयंसेवक, स्वयंसेवी लोक, या लोकांनी जे काम केलं आणि महाराष्ट्राची जी संस्कृती, सांस्कृतिक धरोहर, लोककला, तमाशा, शायरी, मुंबईला सकाळी देवाला जागवल्यानंतर गावाला जागवणं आणि गावाला जागवल्यानंतर मुंबईला जागवणं आणि मुंबईला जागवून दिवसभर खेळत ठेवणं आणि खेळून ठेवून झाल्यानंतर संध्या रात्री दिवसभर काम करून थकलेल्या जीवाला मनोरंजन तरी आराम मिळावा म्हणून तमाशांच्या कार्यक्रमांचं नियोजन असायचं. त्या काळामध्ये 19 तमाशाची थिएटर मुंबईमध्ये होती. 19 तमाशाची थिएटर होती. त्या 19 तमाशा थिएटरमध्ये रात्रभर कार्यक्रम चालायचा आणि त्या तमाशाचा झाला. उत्सव जे असायचे आमचे, त्या प्रत्येक मराठी उत्सवामध्ये महाराष्ट्राच्या लोककलांचं अस्तित्व असायचं. मी त्यामध्ये कोकणातलं दशावतार असेल, नमन असेल, खानदेशी गोव्या असतील, म्हणजे एकूण महाराष्ट्राची जी सांस्कृतिक परंपरेची जे एकंदर अस्तित्व आहे ते त्यामध्ये रुजवलेलं तुम्हाला मुंबईमध्ये गिरणगावामध्ये का गिरणीमध्ये काम करणारे सगळे खेड्यापाड्याचे लोक होते, मजूर, किसान, कामगार, या लोकांनी खरी संस्कृती जतन केली, जगवली आणि त्यांना प्रोत्साहित केलं. त्यावेळच्या साहित्यिकांनी, त्यावेळच्या राजकर्त्यांनी, त्यावेळच्या संस्कृती, यशवंतराव चव्हाणांचा फार मोठा वाटा आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीला जगवण्याच्या दृष्टीने हे काम त्यांनी केलं. आणि ते काम करण्यामध्ये मला माझ्या वडिलांनी 1949 साली तमाशा सुरू केलं
त्या तमाशा थिएटरला पुढे नेण्याच्या दृष्टीने मला काम करण्याची संधी मिळाली आणि मी या दरम्यान लोककलांपासून लोकतमाशा, शायरी, लोककला, लोकसंगीत, त्यानंतर शास्त्रीय, मी स्वतः 9 वर्ष शास्त्रीय संगीत शिकले. क्या बात आहे. हां काय त्या संगीताचा उपयोग हां आणि अनेक कलावंत निर्माण केले हां जगण्यासाठी. जसं करमणुकीसाठी कलावंतांची आवश्यकता असते, हां तर जगण्यासाठी सुद्धा कलावंतांना उभं करणं गरजेचं असतं. खरं आहे. तर अशा स्वरूपाचे कलावंत महाराष्ट्रात उभे केले आणि अख्खा महाराष्ट्र ललांबूट केला. वा, अप्रतिम माहिती सांगितलीत नराळे साहेब. आता फक्त माझी अशी इच्छा आहे किंवा माझ्यासारख्या प्रेक्षकांची की ज्यांना तमाशा मनापासून आवडतो आणि तुमचं जे काम आहे त्याचं आम्ही लांबून दर्शन घेतलेलं आहे, कारण आमची वय आणि तुमच्या वय याच्यामध्ये खूप अंतर आहे. कोणाचं वय मी घेत नाही आहे, त्याची नोंद घेत नाही आहे, पण ज्या पद्धतीने तुम्ही गेल्या 2-3 पिढ्यांमध्ये काम केलं तमासगिरांच्या आणि त्यांच्या कल्याणासाठी मेहनत घेतली, त्यामुळे तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाला, दिग्गज व्यक्तिमत्वाला पद्मश्री किंवा पद्मभूषण अशा पुरस्कारांनी केंद्र सरकारने सन्मानित केलंच पाहिजे अशी प्रत्येक कला रसिकाची इच्छा आहे आणि ती लवकरच सुफळ हो हीच सदिच्छा. मी समीर परांजपे, बोरिवली. धन्यवाद.